नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत की जी आता आपली डीएमईआर ची एग्जाम आलेली आहे, बिलकुल आपल्या तोंडावर आलेली आहे, ती काहीच दिवस उरलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीचे कोणते कोणते असे विशिष्ट टॉपिक करून जायचे आहे की त्याचे क्वेश्चन्स नक्कीच येणार आणि ज्याच्या आन्सर्स खूप इझी आहेत, ज्याच्या भरोश्यावर तुम्हाला मार्क्स मिळूनच जाणार। आणि बाकी पण मी स्ट्रॅटेजी सांगते की तुमची एग्जाम कशी निघणार, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळंच आपण आता बघूया। ठीक आहे, तर माहिती पूर्ण बघायसाठी व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। असेच माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही येत राहणार। आपल्याकडे सगळ्या सरळ सेवेच्या एग्जाम्स चे बॅचेस कंडक्ट केले जातात, तुम्हाला माहितीच आहे। तर तुम्हाला त्यामध्ये काय काय घेतलं जातं, पीवायक्यू अनालिसिस म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, ते कधी कामात येणार। जसं की आता तुमचं डीएमईआरचं एग्जाम आहे, तर तुम्ही बघायला पाहिजे की याच्या अगोदरच्या वर्षी जेवढा पण वेळा डीएमईआरची एग्जाम झाली तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले, जीके आहे ते कुठनं विचारलं गेलं, कोणत्या प्रकारचं विचारलं गेलं, मग त्यानुसार यावेळेस कोणते विचारणार तो आपल्याला आढावा मिळतो। आणि यावेळेस कोणते विचारणार किंवा तुम्ही टाइम मॅनेज कसा करणार यासाठी म्हणून टेस्ट सिरीज ज्याने तुमची प्रॅक्टिस होते ती इम्पॉर्टंट असते, ती पण आम्ही कंडक्ट करतो की तुम्हाला पूर्ण एक्झाम एन्व्हायरमेंटचा पूर्ण फिअर चालला जाव आणि पूर्ण कळून जाव की एक्झाम या प्रकारे असते, पेपर या क्वेश्चन किंवा तुम्हाला क्वेश्चन या प्रकारे येते किंवा तुम्हाला कोणत्या क्वेश्चनला किती टाइम द्यायचा आहे, मग तुम्ही जो स्ट्रॅटेजी फॉर्म केली आहे ती ऍक्च्युअल मध्ये इम्प्लिमेंट होत पण आहे की नाही, हे टेस्ट सिरीज थ्रू या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात। आणि आपण ई बुक नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करवतो तुम्हाला रिव्हिजन साठी म्हणून, आणि हे सगळं तुम्हाला एका वर्षासाठी व्हॅलिड असतं। आता गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याच्यासाठी म्हणून ऑफर प्राइस फक्त आणि फक्त 2500 रुपये, कधीपर्यंत, अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर पर्यंत फक्त। ठीक आहे, तिकडे बाप्पाचं विसर्जन झालं की इकडे आपला ऑफरचं पण विसर्जन होऊन जाणार, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करायचे आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार। त्यामध्ये आम्हाला जर तुम्हाला डाऊट विचारायचा असेल तिथे कमेंट बॉक्स असतो, आणि जर नाही पॉसिबल आहे तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता, ते पण अनलिमिटेड टाइम, आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला अवेलेबल असते। तर हे सगळं एकाच बॅच मध्ये तुम्हाला सगळं काही मिळत आहे। तर हा ऑफर तुम्हाला अवेल करायसाठी या नंबरवर 8010457760 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा, एक तर कॉल करू शकता, नाही तर व्हॉट्सअप थ्रू सुद्धा तुम्ही तुमचं काय करू शकता, रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता। चला आता आपण बघूया तुमच्या एक्झाम विषयी, डीएमईआर 2025च्या, ज्या की आता सप्टेंबर 3rd वीक मध्ये एक्झाम्स आहेत प्रत्येकांच्या त्यांच्या पोस्टनुसार। एक्झाम पॅटर्न काय आहे आपल्या एक्झाम पॅटर्न मध्ये लॉजिकल एबिलिटी आहे, ज्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता असे टॉपिकवर क्वेश्चन असतात, मराठी विषयावर असतात, इंग्लिश वर असतात, जीके वर असतात, आणि तुमचं जे टेक्निकल आहे ते वेगळं। ठीक आहे, हे सगळे 100 मार्काला येतात क्वेश्चन, पण 2 तासासाठी असतात। ठीक आहे, तर इतकी पण हार्ड एक्झाम नाहीये, आणि त्यातल्या त्यात एक प्लस पॉइंट हा आहे की निगेटिव्ह मार्किंग नाहीये, निगेटिव्ह मार्किंग नाहीये, निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाहीये। हा तुमचा प्लस पॉइंट आहे, का बरं, कारण की 100 मार्काचे प्रश्न 2 तास मिळत आहेत। ठीक आहे, बाकीचे जे हार्ड एक्झाम्स असतात त्यामध्ये जर 100 मार्काचे क्वेश्चन 100 क्वेश्चन 1 तासासाठी येतात, त्यामुळे आपल्याला ती स्पीड मेंटेन करावी लागते, यात पण तुम्हाला करावंच लागणार। पण निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही सगळे प्रश्न अटेम्प्ट करा, आणि सगळे प्रश्न अटेम्प्ट करताना मेन असतो मराठी इंग्लिश जीके, हे 2 होऊन जातात आपले। मराठी इंग्लिश आपल्या जी आपली काय म्हणते भाषा आहे, भाषेवर तर आपल्याला येऊनच जातं, कधी कधी आपण कन्फ्यूज असतो तरी पण खूप जास्त तुक्का नाही मारून यायचा, पण ऍटलिस्ट आपल्याला त्या गोष्टीचा एक आयडिया असेल तर तो क्वेश्चन टिक करून यायचा आणि सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। जीके मध्ये पण तुम्हाला सगळे प्रश्न
अटेम्प्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला जीके मध्ये काही पण इश्यू चालला असेल तर रिव्हिजन म्हणून मी एखादा व्हिडिओ घेऊन येऊ शकते. ठीक आहे, तुम्ही सांगा तसं कमेंट मध्ये किंवा या व्हिडिओला 100 लाईक्स करा, मी समजून जाणार. टेक्निकल मध्ये पण तुम्हाला सगळं काही रिवाइज करून जायचं आहे. आतापर्यंत तुम्ही जे पण काही रीड केलं वर्षभरात, 6 महिन्यात, 4 महिन्यात, इथून इकडे उरलेल्या 20 दिवसात तुम्हाला फक्त रिव्हिजन करायची आहे. मिनिमम तुमची 4 ते 5 वेळा रिव्हिजन झालीच पाहिजे. मिनिमम म्हणत आहे, कमीत कमी 4 ते 5 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला टेक्निकलचे क्वेश्चन पूर्णतः अटेम्प्ट करता येणार. आणि आता मी माझा जो सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता, किंवा मी बाकीच्या सब्जेक्टचे पण एक व्हिडिओ घेऊन येऊ शकते. मी सध्या बुद्धिमत्ताचा सांगत आहे की ब्लड रिलेशनचे क्वेश्चन येणारच. काय असतं ब्लड रिलेशन म्हणजे? माहिती आहे ना तुम्हाला, अभ्यास केला आहे की नाही? नातेसंबंध. ठीक आहे, नातेसंबंध वरचे क्वेश्चन येतातच. ठीक आहे, नाही आले, जर हा नाही आला तर डायरेक्शन वर क्वेश्चन येणारच, इतकं फिक्स आहे. जर हा नाही आला तर डायरेक्शन वर क्वेश्चन येणार, इतकं फिक्स आहे. कारण की हे 2 इझी टॉपिक्स आहे, यापैकी एक प्रश्न पक्का येणार. पझल्स वर येणारच. पझल्स म्हणजे काय? कूट प्रश्न. कूट प्रश्नांमध्ये काय काय येऊ शकतं? ते जे आपलं सर्कल, म्हणजे असे सर्कल मध्ये काही लोक बसलेले आहेत किंवा चौरस मध्ये बसलेले आहेत, मग कोणी काठावर बसलेलं आहे, कोणी बाजूंवर बसलेलं आहे, किंवा त्रिकोण मध्ये बसलेले असतात, किंवा सरळ लाईन मध्ये बसलेले असतात. 8 लोक, 5 लोक, 4 लोक, हे असतात कूट प्रश्न. यापैकी विचारणार. किंवा कोणाची हाईट जास्त आहे, कोणाची कमी आहे, मग त्या प्रकारे दिलेलं असते. मग सगळ्यात हाईट कोणाची जास्त, कोणाची कमी, असल्या प्रकारचे प्रश्न विचारणार. आणि हे तर विचारणार म्हणजे विचारणार. मोस्ट इम्पॉर्टंट. पझल चांगल्याने करून जा. येणार म्हणजे येणार. मिनिमम 1 ते 2 प्रश्न येणारच. ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग येणारच, इतकं फिक्स आहे. ज्या गोष्टी येणारच आहे फिक्स, मी त्या तुम्हाला लिहून दिलेल्या. कोडिंग म्हणजे जे आपल्याला सांकेतिक भाषा जी असते त्याच्यामध्ये आपल्याला दिलं, कधी हॅशटॅग दिलं असणार, कधी एखादा वर्ड दिला असणार, त्यानुसार नंबर दिला असणार. मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एबीसीडी नुसार नंबर्स कसे करायचे, त्यांचे अपोजिट पेअर कसे घ्यायचे, सगळं काही शिकवलेलं आहे. तुम्हाला आता फक्त या टाइमला रिव्हिजन करायचे, जास्तीत जास्त क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे बुद्धिमत्ता हा विषयच तसा आहे, किंवा गणित हे विषयच तसे आहे. या टाइमला तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं, म्हणजे त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुमच्या डोळ्याखालून जाणार. आणि जितक्या प्रकारचे नवीन क्वेश्चन जाणार तुमच्या, नवीन नाही म्हणजे जे पण आपण केलेलं आहे त्यापैकी प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन डोळ्याखालून जाणार, तर ते इझी जाणार एक्झाम सॉल्व्ह करताना. ठीक आहे, त्यानंतर सिरीज वर येणार म्हणजे येणार. याच्या समोर तुम्हाला जेवढे स्टार लावायचे, बॅचवाल्यांना माहिती असेल, जर मी हा शब्द बोलत आहे की जेवढे स्टार लावायचे असेल लावा, तर तो प्रश्न येणार म्हणजे येणार. आणि आपल्या इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि टाइम पण जास्त आहे, तर तुम्हाला सिरीजचे प्रश्न 1 लेवल हार्ड येऊ शकतात. तुम्ही चांगल्याने प्रिपेअर करून जा. हार्डचा मीनिंग हा नाही आहे की एकदम बँकिंग लेवलचे येणार. ठीक आहे, आरबीआय किंवा एसबीआय मध्ये तर तशा नाही येत, आपल्याला इझी येतात. तर तुम्हाला तेवढा चांगल्याने प्रिपेअर करून जायचं. आणि मी सगळ्या प्रकारचे तुम्हाला लिहून दिलेले आहेत की कोणत्या प्रकारची सिरीज येऊ शकते. म्हणजे सिरीजचे क्वेश्चन कसे असतात, 3-4 नंबर दिले असणार, नेक्स्ट वाला क्वेश्चन येणार है ना, इथे क्वेश्चन मार्क राहणार. मग यांमध्ये काय संबंध आहे त्यानुसार हा समोरचा येणार. याच प्रकारे सहसंबंध पण येऊ शकतो, को रिलेशन, अॅनालॉजी. ठीक आहे, सहसंबंधांचे क्वेश्चन पण येऊ शकतात. ठीक आहे, आणि डायरेक्शन तर मी तुम्हाला लिहून दिलेलंच आहे. ठीक आहे, एवढे प्रश्नचा सराव जास्तीत जास्त करून जा. तुमचा अभ्यास होणार, तुमचा एक्झाम पण निघणार. फक्त स्ट्रॅटेजी ठेवा. मेन माझं हे आहे की तुम्हाला मेन काय करायचं आहे, तुमची स्ट्रॅटेजी या उरलेल्या 20 दिवसात काय करा, एकच गोष्ट फॉलो करा की तुम्ही रोज 1 ते 2 टेस्ट सिरीज द्या. मिनिमम 2 टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे, काय करायचं तुम्हाला, मिनिमम 2 टेस्ट सिरीज द्या. आणि पहिला टेस्ट झाल्यावर त्याची काय करायची आहे, पहिले सोल्युशन काढायचे. काय चुकलं, काय नाही, हा प्रश्न मला आला नाही, मी मधात अटकलो, किंवा
थोडंसं आणि काहीतरी मिस्टेक झाली आणि मग त्याच्यानंतर दुसरी टेस्ट द्यायची. तर दिवसातून 2 टेस्ट द्या, एका दिवशी पर डे 2 टेस्ट. आणि जेवढे पण फॉर्म्युले आहेत ते सगळे लिहून काढा, मग ते टेक्निकलचे असो नॉन टेक्निकलचे असो. फॉर्म्युले हा प्लुरल आहे. इंग्लिशचे प्रत्येक जेवढे पण रूल लिहून दिलेले आहेत मी किंवा आपल्या PDF मध्ये आहे, सगळ्यांना जाऊन रिवाइज करा. ठीक आहे, हे 2 गोष्टी झाल्या. ठीक आहे, रिव्हिजन जास्तीत जास्त करा. ठीक आहे, जास्तीत जास्त करा. मग ती या क्वेश्चन्सवर डिपेंड असो किंवा फॉर्म्युलांवर असो किंवा टॉपिक्सवर असो, तुमच्या टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल असो. आणि या सगळ्यांचा आढावा घेऊन तुम्हाला आपली स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायची आहे. ती स्ट्रॅटेजी काय असणार की मला या टॉपिकला इतके द्यायचं आहे मिनिट, या टॉपिकला इतके मिनिट द्यायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जो क्वेश्चन तुम्हाला इझी जाते ज्या प्रकारचे, ते सगळ्यात पहिले सॉल्व्ह करायचे. माझा असं सजेशन राहणार, पण तुमची स्ट्रॅटेजी तर तुम्हाला वेगळी ठेवायची, तुम्ही ठेवू शकता. ही स्ट्रॅटेजी तुम्ही या दिवसात बनवा आणि ती फॉलो पण करा. ठीक आहे, फक्त बनवून चालणार नाही, तुम्हाला ती रोजच्या टेस्ट सिरीज मध्ये ती फॉलो पण करायची. म्हणून टेस्ट सिरीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कळलेलं आहे तुम्हाला. या उरलेल्या 20 दिवसात काय करायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करा, रिव्हिजन करा, टेस्ट द्या, स्ट्रॅटेजी बनवा, फॉलो करा. ठीक आहे, कंटिन्यू रिपीट करा. ठीक आहे, कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस म्हणतात. ठीक आहे, तर रोज अभ्यास करा. ठीक आहे, आता मी तुमचा जास्त वेळ काही घेत नाही, जास्तीत जास्त अभ्यास करा. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच एव्हरीवन. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.